की आजच्या दिवशी संजयजी अत्यंत भारावलेले असणं आणि त्यांच्या मनामध्ये भावनांचे अनेक तरंग उमटलेले असणं हे अगदी स्वाभाविक आहे. आणि म्हणून या निमित्ताने त्यांना माईक हातात देऊन संकटात टाकण्याऐवजी त्यांच्याशी थोड्या गप्पा माराव्या आणि नेमकं त्यांच्या मनात आत्ता काय चाललंय आणि त्यांच्या आयुष्यातले त्यांना भावलेले क्षण, त्यांना दिशादर्शक असणारे क्षण नक्की कोणते आहेत. तर एक छोटीखानी मुलाखत आपण या ठिकाणी संजयजींची घेऊया आणि त्यानंतर आपण सगळेच ज्यांचं मनोगत ऐकायला उत्सुक आहोत त्या मृणालताईंशी सुद्धा संवाद साधूया. होती आहे खरं तर तुमच्या आयुष्यापेक्षा इतर अनेकांच्या आयुष्यात या पर्वाला सुरुवात होणार आहे, कारण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातून प्रेरणा घेतलेले अनेक संजय निर्माण झालेले आम्हाला बघायचे. पण तुमचा हा पुस्तकामागचा नेमका विचार काय होता? हे पुस्तक लिहावं, साकार करावं असं का वाटलं तुम्हाला? सारेगम पुस्तक आज साकार होत आहे याचा मनस्वी मला खूप आनंद आणि अभिमान आहे. अनेकांच्या श्रमातनं हे पुस्तक आज साकार होत आहे आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की हे पुस्तक व्हावं. आणि खास करून माझे मित्र बाळासाहेब शिर्के यांची आणि बऱ्याचशा लोकांनी याचा पाठपुरावा केला म्हणून हे पुस्तक आज साकार होत आहे. मला वाटतं पुस्तक आणि आयुष्य हे एकट्याचं काम नसतं. हे पुस्तकी एका व्यक्तीचं आत्मचरित्र नक्कीच नाही, हा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात माझ्याबरोबर अनेक सहप्रवासी आहेत. माझे कुटुंबीय, माझे गुरुजन, माझे मित्र, त्यांच्यामुळे साकार झालं. मला वाटतं की यातला मी हा तुम्ही काढून टाका. हे संजय पाटले ह्या व्यक्तीचं आत्मचरित्र नाही, हा प्रवास आहे. हा जो प्रवास आहे एका व्यक्तीचा नसून एका वृत्तीचा आहे. जिद्द, प्रामाणिकपणा, चिकाटी, सत्कर्म, परिश्रम याने जगात काहीही शक्य आहे असा हा सांगणारा प्रवास आहे. वा, मला पुस्तकाच्या शीर्षकाकडे वळायला आवडेल. सारेगम हेच शीर्षक निवडावं असं का वाटलं तुम्हाला? याला सारेगम असं नाव दिलं याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्याची एक गाणी असते. संगीतात कशी प्रत्येक रागाची चौकट असते, वादी संवादी स्वर असतात, काही स्वर वर्ज्य असतात, तसंही आपल्याला आपल्या आयुष्याचे स्वर मिळालेले असतात. आणि आपण ही चौकट नीट अभ्यासून तिचा रियाज करायचा असतो. माझ्यापुरते सांगायचे म्हटले तर निराशेचा मी कायम वर्ज्य मानला आणि सगळे स्वर चांगले लागावेत म्हणून प्रयत्न केला. पण कठोर परिश्रमाचा प मात्र मी तीव्र राहू दिला. पुन्हा राग सादर करण्याची एक मजा वेगळीच असते. जसं बालगंधर्व कुमारजीने चौकटी बाहेरचा स्वरही तो लावून जातात, त्या स्वराने चौकट बिघडत नाही, ती अधिक खुलते. तसंच आपल्या आयुष्याचं असतं. मातेच्या उदरात जन्म घेतल्यापासून मातीच्या उदरात गडप होईपर्यंत आपल्याला जे सारेगम मिळतं ते आपण कसं गावं, हे माझं जे आहे ते सारेगम माझे हे स्वर आहेत. आणि ते म्हणजे 6 पासून सायकलपासून सुरू झालेले मर्सडीजच्या म्हणजे मर्सडीजचा म्हणजे 2 चाकावरनं चालू झालेला हा प्रवास 4 चाकापर्यंत पोहोचला आहे. आणि माझी जन्मभूमी पहा, माझी कर्मभूमी मुंबई महानगरी
असा हा प्रवास मी 25 जानेवारी 1989 साली खिशात वडिलांनी 200 रुपये देऊन मुंबईला आलो होतो, पण त्याच्याबरोबर लाख मोलाचा आशीर्वाद मला वडिलांचा होता. आज व्यवसायात 100 कोटीपेक्षा जास्त मी उलाढाल करतो. हे लोकांना सांगावे, हे कळावे. तुम्हाला कुठेही जन्म मिळाला तरी यशावर पुन्हा एकाची मक्तेदारी नसते. तर मेहनत करेल यश त्याचेच असते असं मला वाटतं. आणि आज पण आपल्यासोबत जे पाहुणे होते, आज विश्वासजी नांगरे पाटील असतील किंवा आज ABP माझाचे संपादक राजीवजी खांडेकर असतील, ते आज येऊ शकले नाही. हे सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा मातीशी नाळ जपत त्यांनी एक उंच आभा एवढी त्यांनी आज झेप घेतलेली आहे. मृणालताईंनी तर कलाक्षेत्रात प्रचंड त्यांचं मोठं नाव आहे. या अशा लोकांकडून मला प्रेरणा मिळते आणि हे पुस्तक वाचूनही तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुमच्या स्वप्नांना आकार मिळेल, तुमच्या पंखांना जर बळ मिळालं तर ह्या पुस्तकाचं यश आहे असं मी समजेन. आज इथे येत असताना इतकं एकतर सुंदर ठिकाणे आणि नाशिक नगरी ही साहित्य नगरी आहे. त्या साहित्य नगरीत इतक्या रम्य ठिकाणी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होतोय आणि स्वागताला आपण पाहिलं असेल तर सायकल आणि मर्सिडीज दोन्हीही आपल्या स्वागताला सज्ज होत्या. पण या ठिकाणी एंट्री मिळाली ती सायकलला. याचं कारण मला वाटतं की मर्सिडीजपेक्षाही, म्हणजे आज दारात आलिशान मर्सिडीज असली तरी तुमचं सायकलवरती खूप प्रेम आहे. आम्ही अनेकदा असं थोरा मोठ्यांच्या चरित्रामध्ये वाचलंय की पदयात्रा करतात किंवा सायकल यात्रा करतात आणि त्यामुळे अख्खा देशाचा इतिहास बदललेला माहिती आहे. गांधींची पदयात्रा असेल, विनोबाजींची पदयात्रा असेल, अनेक तरुणांची सायकल यात्रा असेल. तुमच्या आयुष्यातलं सायकल यात्रेचं, सायकलच्या प्रवासाचं नेमकं काय महत्त्व आहे, काय सांगाल? हो, माझ्या आयुष्यात ना सायकलचं एक फार महत्त्वाचं स्थान आहे. थोडं मागे जाऊन सांगतो. माझे वडील पुंडलिक पाकले आणि आई रुक्मिणीबाई, म्हणजे साक्षात पुंडलिक आणि रुक्मिणीच्या पोटी मला जन्म लाभला. त्याच्यामुळे सगळे चांगले संस्कार मला घरातच मिळाले. गेल्या 50 वर्षापासून माझे आई वडील आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी करतात. त्याच्यामुळे घरात हरिपाठ, स्वाध्याय या गोष्टी रोजच कानी पडत होतात. त्याच्यातनं सगळे सद्विचार आणि संस्कार घरातून मिळाले. एकदा काय म्हणजे आमच्याकडे आमच्या बाजूला राहणारी एक धनुबाई नावाची विधवा महिला होती. रोज दुपारी ती आमच्या आईकडे येऊन बसायची आणि तिच्या नेहमी त्या दोघांच्या गप्पात तर मला असं कळायचं की ती उपवासी आहे, की तिला जेवण मिळालं नाही. तिचा परिवार खूप मोठा होता, 5 मुलं होते. तर ती गेल्यानंतर मी माझ्या आईला विचारलं, का काही म्हटलं हिला काही जेवायला पुरेपूर मिळत नाही का? हो म्हणे. मग म्हटलं तिला रोज एकदा आपण भाकरी जाऊन जर दिली सकाळ संध्याकाळ तर चालेल का? लगेच आईवडिलांनी सांगितलं हरकत नाही. पण आईचा एक प्रश्न होता की ही भाकरी द्यायला कोण जाईल रोज? कारण मला माहिती आहे आईची काय मेहनत होती की आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि सगळं करायचं म्हणजे तिला वेळ नसायचा. मी म्हटलं मी जाईन. आणि तो सुरू झालं की सकाळी आणि संध्याकाळी तिला रोज एक गरम भाकरी मी द्यायचो आणि नंतर मी जेवायचो. तर अशा पद्धतीनं म्हणजे की धनुबाईच्या आशीर्वादाने म्हणा किंवा अजून कसल्या पण जो काय मला धडा मिळाला, म्हणजे परोपकाराकडे वळण्याची मला जी प्रेरणा मिळाली ना, ती खूप म्हणजे असं मला वाटतं. आणि मी तोपर्यंत 12वी माझं झालं होतं. 12वी झाल्यानंतर पुढे काय करायचं हे चाललं होतं.
घरची परिस्थिती सगळी माहिती होती, वडील कष्ट करत होते. मी ठरवलं की डॉक्टर व्हायचं, परंतु परिस्थिती नाही आणि मी एवढा हुशार पण नव्हतो, पण इच्छा होती माझी. मग म्हटलं की कुठला तरी डिप्लोमा करायचा, लवकर नोकरी मिळेल आणि आपण वडिलांना मदत करायची, हे ठरवलं. तर LSS कोर्ससाठी मला ॲडमिशन एक मित्र होता त्याने घेतली, मी पण घेतली. कॉलेज सुरू झालं, परंतु तिचं माझं मन रमेना की मला काहीतरी अजीब वाटायचं की हे माझ्याकडून होईल का नाही. आणि मला तसंच असं बसलं, एक दिवस बसलेलं असताना न्यूजपेपरमध्ये जाहिरात बघितली, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीसाठी जागा उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी मी ॲप्लिकेशन केलं आणि काही थोड्याच दिवसात मला तिथला कॉल आला. एक 15 वर्षाचं पत्र टाटे सरांनी पाठवलं होतं आणि त्यात लिहिलं होतं की 3 दिवसाच्या आत ॲडमिशन घ्यायची आणि 5,000 रुपये फी. आता पहिलेच LSSसाठी वडिलांनी 7,000 रुपयाची कशी जमवाजमव करून मला दिली ती मला चांगलं माहिती होतं. आनंद तर झाला की मला कॉल आला, पण 5,000 रुपये फीचं करायचं काय, हे मनात विचार होता. मग ठरवलं मी की नाही जाऊ, आई वडिलांना तर विचारू. धुळ्याहून प्रवास सुरू केला मिळूनभाऱ्यापर्यंत. मिळूनभाऱ्यापासून 15 किलोमीटरवर आमचं गाव बहाळ नाव. त्या काळात 3च बसेस होत्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मी मिळूनभाऱ्याला पोचेपर्यंत सकाळची बस निघून गेलेली होती आणि मग दुपारची बसची वाट बघेल. 3 दिवसाची मुदत होती, पण आमचे मामा राहतात, त्यांच्याकडून सायकल घेतली आणि मिळूनभाऱ्यापासून बहाळपर्यंत मी तिथे गेलो. आई वडिलांना आश्चर्यच पडलं की हा एवढ्या दुपारी उन्हात तिथं कसा काय आला. सगळं सविस्तर सांगितलं. बाबा खूप काही माझे शिकलेले नाहीत, त्यांनी सगळं ऐकून घेतलं. ते म्हटले, अरे मला सगळं समजतंय, पण पैसे आणायचे कुठून. आम्ही म्हटलं, बाबा तुमचा होकार आहे ना, तुम्ही सांगा. वा, मला वाटतं किती मोठी गोष्ट आहे की उत्तम पेरेंटिंग कसं असावं. आपल्या मुलाचा जीव जर शिक्षणात, ज्या शिक्षणात रमत नाही, आता मी फी भरली आहे म्हणून तेच शिक्षण घे, असा आग्रह धरणारे सुशिक्षित पालक सुद्धा कितीतरी बघायला मिळतील, ज्यांच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातच अनेक डॉक्टर बिचारे दुःखी असतील कारण पालकांनी त्यांना जबरदस्ती डॉक्टर केलं. पण असं असताना असे पालक लाभणं हे खरंच भाग्य आहे. सॉरी, तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलले पण मला राहवलं नाही. मला वाटतं या आई वडिलांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. तर मी म्हटलं की फीसाठी मी जरा बापूंकडे बोलतो. बापू म्हणजे माझे मोठे बंधू विकास. तर तिथून मी निघालो परत सायकलीने गोंडगावला. 13 किलोमीटरचं अंतर होतं. तर बाबा म्हणाले की उद्या जा. म्हटलं नाही, एक दिवस तर चालला गेला, आता 2च दिवस राहिले, नाहीतर ॲडमिशन होणार नाही. गोंडगावला पोचलो, बापूंशी बोललो, त्यांनी होकार दिला. मला खूप आनंद झाला त्या. वा, बापूंनी होकार दिला तेव्हा नेमकं काय घडलं? ते काहीतरी खूप छान बोलले होते तुम्हाला, असं मी ऐकलंय. सगळ्यात प्रथम की मला असा वडील बंधू लाभला आणि असा परिवार लाभला की बापूंनी सांगितलं की माझ्याकडे तर पैसे नाही आहेत, पण थोड्याच दिवसात माझा अप्रूव्हल होणार आहे, तर मी कुठून तरी घेईन आणि तुझी ॲडमिशन करून देईल. आणि तो म्हटला, अजून एक म्हटला की तू इतक्या लांब ही सायकल चालवून आला आहेस, त्या धुळीने माखलेल्या आणि चुरगळलेल्या कपड्यात ना तुझ्यात माझा टेन्सिंग शेर्पा वाटतोय तुम्हाला. हे बरेच लोक एव्हरेस्ट चढण्याचा विचार करतात, त्यापैकी तू एक हो आणि तुझ्या भविष्यासाठी तुला जे वाटलं असेल तर तू नक्कीच माझ्या मताने तू चांगली प्रगती करशील असं मला मनापासून वाटतो. तुला शुभेच्छा आहे, तू जा, आम्ही सर्व परिवार तुझ्याबरोबर आहे. क्या बात. मला वाटतं अनेकांचे डोळे इथे पाणावलेले दिसत आहेत मला, कारण फक्त लढ म्हणा ही एक भावना प्रत्येकाच्या मनात असते, पण असं लढ म्हणणारी माणसं घरातच सापडणं हे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही गाथा फक्त संजयजींची नाही आहे, ती संपूर्ण कुटुंबाची गाथा आहे. खूप गोष्टी आहेत समजून घेण्यासारख्या. पण संजयजी, मला एक विचारायचं आहे की तुम्ही मुंबईत आलात तेव्हा फक्त 200 रुपये आणि आईबाबांचा आशीर्वाद एवढंच घेऊन आलात. आज कोट्यावधींची उलाढाल करताय. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता आणि त्यात अनेक वळणं आली असतील.
त्यातली काही वळणं तर आम्ही पुस्तकात वाचू, पण नेमकी याची सुरुवात कशी झाली ते जरा थोडक्यात समजून घ्यायला आवडेल. मी मुंबईत येण्याचा विचार केला तर डोंबिवलीत माझे काका राहायचे, पुरुषोत्तम पाकडे, की तिथं विचार केला की राहण्याची तर आपली सोय होऊन जाईल. आणि ऐकलं होतं की मुंबईत खूप छोटी घरं असतात. त्याच्या आधी मुंबईला एकदाच मी ट्रिपला गेलो होतो, मला मुंबई माहीत नव्हतं. तर गेलो तर काका काकूंनी अतिशय आदराने माझं स्वागत केलं आणि काकांना सांगितलं, म्हटलं मी काय एक दिवसासाठी नाही आलो आहे तुमच्याकडे, तर मी मुंबईत नोकरी शोधण्यासाठी आलेलो आहे, तर थोडंसं तुम्हाला त्रास देईन, आता तो कोण हरकत नाही. तो दिवस होता 25 जानेवारीचा 1989 साली. आणि 26 जानेवारीला काकांबरोबर एका आमच्या समाज बांधवाकडे सत्यनारायणची पूजा होती. दिलीप बहाळकर म्हणून त्या व्यक्तीचं नाव होतं, तो पण फार्मासिस्ट होता. काकांनी त्याची त्या पूजेच्या जवळ म्हणजे ओळख करून दिली आणि मला सांगितलं की हा एक फार्मासिस्ट आहे, BRCमध्ये काम करतो. त्याला विचारलं, मी फार्मसी झालो आहे, मी पण नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी आलेलो आहे, जर काही अपॉर्च्युनिटी असेल तर तुम्ही मला सांगा. त्याने गव्हर्नमेंट नोकरी मिळण्यासाठी तर खूप तुला प्रयत्न करावा लागेल, एवढं शक्य नाही लगेच, पण मला आजच सकाळी समजलं की सोसायटी मेडिकल स्टोर्स भिवंडीमध्ये एक फार्मासिस्ट म्हणून जागा आहे, तर तू जर डोंबिवली भिवंडी प्रवास करशील तर तू जाऊ शकतो. मग काकांनी म्हटलं की मला काही माहीत नव्हतं. काका माझ्याबरोबर आले, आम्ही दोघं सोसायटी मेडिकल स्टोर भिवंडीला गेलो. बोलणं मुंबई गेल्यानंतर 2च दिवसात नोकरी मिळणं, हो, हाही खूप चांगला योग म्हटला पाहिजे. आणि आम्ही दोघं गेलो, नोकरी पक्की झाली आणि सुरुवात केली. ते असताना गव्हर्नमेंटचा जॉबसाठी प्रयत्न करत होतो. थोड्याच दिवसात मला BMCमध्ये गव्हर्नमेंटचा जॉब मिळाला, पण तो टेम्पररी बेसिसने होता. ते काही का होईना, ते बाळासाहेब शिर्के म्हणून माझे मित्र होते, ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की तू ये इथं. पण गंमत बघा, म्हणजे बहुतेकदा मुंबईत येऊन माणसाला एक नोकरी हवी असते, यांना 2 नोकऱ्या मिळाल्या. म्हणजे एक नोकरी मेडिकल स्टोअरमध्ये मिळाली आणि एक GT हॉस्पिटलमध्ये तुम्ही आता ज्या सरकारी नोकरीचा उल्लेख केला, पण ती तात्पुरत्या बेसिसवरती होती, कदाचित तिची शाश्वती नव्हती. असे 2 पर्याय आल्यानंतर एखाद्या माणसाने एकाच पर्यायाची निवड केली असती, पण तुम्ही मात्र दोन्ही नोकऱ्या करायचं ठरवलं. नाही, कारण मला माहिती की माझी घरची परिस्थिती काय आहे. 2 लहान भाऊ, एका बहिणीचं लग्न करायचं होतं आणि वडिलांची काय जबाबदारी, वडिलांचं ओझं कशी कमी करता येईल. काय असतं की आपलं 1440 मिनटं असतात, तर त्याचा उपभोग कसा घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं. आणि मी त्याच उद्देशाने मुंबईत आलो होतो की आपण जास्तीत जास्त मेहनत करून जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील आणि आपली घरची, आपली भावंडं कशी पुढे जातील, त्यांचे शिक्षण कसं होईल, हा माझा उद्देश होता. त्याच्यामुळे GTB हॉस्पिटलची नोकरी मला मिळाली. तरीसुद्धा त्याचं ड्युटीची वेळ होती सकाळी 7:30 ते 1:30. मग त्या सोसायटी मेडिकल स्टोअर्सच्या मालकाला मी सांगितलं की मी पार्ट टाईम केलं तर चालेल का. तो म्हणे चालेल. मग आम्ही 5:30ची गाडी पकडायचो, मी डोंबिवलीहून 7 वाजता पोहोचायचो. 7:30ची गाडी 1:30 वाजेपर्यंत तिथं करायचं, जेवण घ्यायचं आणि 3-3:30पर्यंत मी भिवंडीला पोचून जायचं. अशा पद्धतीने दोघं नोकऱ्या करत होतो. आणि असा प्रवास चालू असतानाच 9 नोव्हेंबर 1989 साली मला BMCत परमनंट नोकरी मिळाली. योगायोगाने आजचा दिवससुद्धा 9 नोव्हेंबर आहे. आणि असा प्रवास करत असताना मला एक विचारायचं या ठिकाणी कुतूहल म्हणून, कारण असं इतकी मेहनत करणं, सकाळी 5ला दिवस सुरू करायचा आणि 2-2 नोकऱ्या करून रात्री उशिरा, बरं कुठे GT हॉस्पिटल, कुठे डोंबिवली, कुठे भिवंडी, इतका सगळा प्रवास करायचा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती, मित्रमंडळींची काय प्रतिक्रिया होती? मित्रमंडळीची प्रतिक्रिया होती, माझे मित्र बोलायचे मला, अरे काय तू एवढी मेहनत करतोस. कारण ते फक्त सकाळी यायची, 1:30ला जायचे, नंतर पिक्चर बघून घरी जायचे, पण मी माझ्या नोकरीला जायचो. आता बरेचसे माझे मित्र इथं हजर आहेत, पण ते टिंगल टिवाळे पण करायचे, पण ती टिंगल टवाळे नसायची. ते माझ्याबद्दलची त्यांना जी भावनिक काळजी होती त्या हिशोबाने ते बोलायचे.
पण तेव्हापासून ते अविरत श्रम करण्याची तुम्हाला जी सवय आहे ती आज तागायत आहे. आणि म्हणजे मी त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा काम केलंय तेव्हा मी त्यांना कधीही स्वस्थ एका जागी बसलेलं पाहिलेलं नाही. आणि जरी ते स्वस्थ बसले असले तरी त्यांचं विचारचक्र मात्र सुरूच असतं, सतत नवीन नवीन कल्पना. मला हे विचारायचं आहे कारण तुम्ही आज अनेक समोर अशा व्यक्ती असतील ज्यांना उद्योजक होण्यात रस आहे. तुम्ही इतके यशस्वी उद्योजक आहात, तुमच्या उद्योजकतेचं रहस्य काय, कल्पकता म्हणता येईल का? उद्योगाचं रहस्य मला असं आता आधीच सांगितलं मी तुम्हाला की माणसाने मेहनत केली पाहिजे आणि आपलं जे यम आहे ते आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण कसं आहे, मेडिकल स्टोअर्स खूप जणांची असतात पण सगळेच काही संजय पाटले होत नाही, तर त्याचं रहस्य काय? मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला डॉक्टर शिरोडकर साहेबांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं, तिथं ओमविजय चौधरी सुद्धा बसलेत की त्याही त्यावेळेला शिरोडकर हॉस्पिटलला अटॅच होते. त्यांनी खूप जवळून हा माझा प्रवास बघितला आहे. तर माझ्या आधी 50 दुकानं डोंबिवली शहरात होती. मी म्हटलं मला संधी मिळाली तर सोनं करायचं म्हणजे काय करायचं की लोकांपेक्षा थोडं वेगळं काहीतरी केलं पाहिजे. डोंबिवलीत कामात मेडिकल स्टोर्स होतं ते 24 तास होतं, परंतु हे कोरेक्स वगैरे जास्त लोक रात्री मागायचे. तिथं एका फार्मासिस्टला मारलं म्हणून ते दुकान 24 तास ठेवणं त्यांनी बंद केलं. त्यावेळेला मी डॉक्टरांना विचारलं, म्हटलं मी 24 तास ठेवू का? अरे ठेव ना, विचारतोच काय म्हटलं. तर 24 तास दुकान चालू केलं आणि मध्येच पहिलं वातानुकूलित दुकान, पण वातानुकूलित पहिलं एअर कंडिशन दुकान मी चालू केलं होतं. ते माझं 51 नंबरचं डोंबिवलीतलं दुकान होतं त्या काळातलं. आणि एक आमचा मित्रापैकी एकाला आहे ना साप चावला, पण डोंबिवलीत तिथं अँटीस्नेक वेनम कुठेही मिळालं नाही. त्या काळात महानगरपालिकेच्या दुकानात मिळायचं. पण ते अँटीस्नेक वेनम मी त्या दिवशी ठरवलं की मला इमर्जन्सी ट्रक माझ्या दुकानात ठेवायचं. आणि त्याच्याच इमर्जन्सी ट्रक ठेवल्यामुळे इथं डॉक्टर आर.के. वर्मा साहेब बसलेत, दीक्षित साहेब बसलेत, ठक्कर साहेब बसलेत. या लोकांनी मला एवढी मदत केली आणि मला एवढं जवळ केलं त्यांनी की त्यांना लागणारं रात्रीचं औषध सोसायटी मेडिकल स्टोर्समध्ये मिळालं. 50 दुकानं होती तिथं, परंतु ह्या माझ्या वेगळ्या इमर्जन्सी ट्रक आणि एअर कंडिशन दुकान चालू केल्यामुळे मला अधिक डॉक्टरांशी ओळख झाली आणि बिझनेस तर त्याच्यातनं पैसे तर मला मिळतच होते असा हा माझा विचार होता. आणि मी म्हटलं की आपला व्हाईट कॉलर बिझनेस आहे, फक्त पैसे कमवणं हे नाही, पण जास्तीत जास्त सेवा आपल्याला पेशंटची कशी करता येईल हे ते मी बघत होतो. इनोव्हेशन इज कॅपिटल असं अलीकडे म्हटलं जातं. मला वाटतं तुमच्या उद्योगात ते इनोव्हेशन, ती कल्पकता तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा सेवाभाव आहे. कारण त्यांनी पुस्तकातही एका ठिकाणी उल्लेख आहे की मला पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण एखाद्याला औषध मिळालं नाही आणि म्हणून त्या रुग्णाचं नुकसान झालं असं मात्र होता कामा नये. या इच्छेने फार्मसीकडे वळले असे संजयजी आहेत. आणि मला वाटतं म्हणून तुम्हाला हे जे यश आहे ते त्या पुण्याईती जी दुवा तुम्ही कमावलेली आहे त्यातून मिळालेलं यश आहे. यशाच्या या शिखरावरती असताना नक्कीच याच्या पुढचाही प्रवास खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे सारे गमवरती न थांबता पुढचं पध निसा सुद्धा आम्हाला बघायचं आहे, ऐकायचं आहे. तर त्यामुळे मला विचारावं असं वाटतं की पुढच्या काय कल्पना आहेत, काय नेमक्या योजना आहेत? नाही, पुढच्या कल्पना, माझे स्वप्न अजून काही आहेत, ते नक्की पूर्ण करणार. आता एका दुकानापासून सुलेलं आम्ही 27-28 दुकानं झालेली आहेत. आता मला एक खूप मोठे पार्टनर भेटले ज्यांचा जवळपास 1000 कोटी रुपयाचा धंदा आहे, असे रमेशजी मेथाजी इथं उपलब्ध आहेत. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, त्याच्यासोबत मी आता काम करतो आहे. आमची दोघांची जो तालमेल आहे तो खूप चांगला जमला आहे आणि निश्चितच त्याच्यातनं आम्ही चांगली आगेकूच करू असं आम्हाला वाटतं. मला वाटतं आपण टाळ्यांनी भरपूर शुभेच्छा देऊया या पुढच्या प्रवासाला. एक शेवटचा प्रश्न मात्र मला तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे. खरं तर हा सगळा प्रवास आपल्याला पुस्तकातून उलगडणार आहेच आणि
तो आपण निश्चितपणे तिथे ऐकणार आहोत, पाहणार आहोत. कार्यक्रमाच्या दरम्यान आपला औपचारिक कार्यक्रम संपल्यानंतर या पडद्यावर आणि बाहेरच्या पडद्यावर सुद्धा आपल्याला अनेकांच्या संजयजींविषयीच्या प्रतिक्रिया असतील, या प्रवासातले काही महत्त्वाचे क्षण असतील, ते ध्वनिचित्रफितीच्या रूपातून पाहायचे, अनुभवायचे आहेत. पण एक प्रश्न तुम्हाला, की या सगळ्या प्रवासातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण कुठला असं म्हटलं तर मला माहिती आहे प्रश्न अवघड आहे, एकच क्षण ठरवणं अवघड आहे, पण तरी सुद्धा या क्षणी कुठला क्षण आहे? माझ्या आयुष्यातला एक क्षण तुम्हाला सांगतो मी, तो माझ्या खूप हृदयाजवळचा. एकदा मी, माझे मिसेस अलका आणि तेजस सातपुडा पर्वतात आमचं कुल तव्यत आहे, तिथं आम्ही गेलो होतो दर्शनासाठी. अतिशय खडतर रस्ता आणि खूप जुनारं 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर. तिथं आम्ही दर्शनासाठी गेलो. एक छोटासा गाभारा होता. आम्ही गेलो आणि आरतीची तयारी झाली. आरतीची तयारी झाल्यामुळे इतकी गर्दी, तिथं प्रचंड गर्दी झाली. तेजस लहान असल्यामुळे तो खूप घाबरला आणि आम्ही मग आरती संपल्यानंतर बाहेर आलो, बसलो देवीच्या पुढे. त्यावेळेला माझी पत्नी मला म्हणाली की आपण हे सगळं काय करतो तर आपण आपल्या कुलदेवतेसाठी एका जीर्णोद्धार, जरा की गाभारा इतका जुना आहे, त्याच्यासाठी काहीतरी मदत केली तर करायला पाहिजे. तो तिथं शब्द माझ्या लक्षात राहिला आणि शेजारीच एक ट्रस्टचं ऑफिस होतं. तिथं जाऊन चौकशी केली की आपण जर आम्हाला जीर्णोद्धार करायचा असेल तर आपण करू शकतो का? तो म्हणे करू शकतो. पण तो इतके मिश्किलपणे ते डायरेक्टर्स लोक हसत होते. अरे म्हणे असे किती येतात आणि किती विचारून जातात आणि दुसऱ्यांदा दिसत पण नाही म्हणे ते. मग आम्ही परत गेलो विचारायला. नंतर मग कोणाच्या माध्यमातून आम्ही त्या डायरेक्टर जे होते त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, एक मीटिंग लावली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे. मग त्यांनी होकार दिला. पण तू सांगितलं की तुम्हाला जर जीर्णोद्धार काही पैसे द्यायचे असतील तुम्ही ट्रस्टच्या मार्फत द्या तरच आम्ही तुम्हाला परमिशन देऊ. म्हटलं असं का? ते म्हणजे नाही, जर तुम्ही कोणाकडून डोनेशन जर घेतलं त्याचा हिशोब आम्हाला विचारला तर ती आमची जबाबदारी, ते आम्हाला द्यावं लागेल. म्हटलं तुमचं योग्य आहे. मग आमचे एक मित्र होते वेडी पाटील साहेब, तिथंच पिनगावला त्यांचं गाव होतं. त्यांना मध्यस्थ टाकलं आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. मग त्यांना विश्वास दिला, त्यांनी परमिशन दिलं. 2.5 वर्ष ते काम चाललं आणि ते मंदिराचं असं सुसज्ज असं जीर्णोद्धार केला. आणि मंदिराची जी मूर्ती होती ना ती इतक्या 300-400 वर्षापूर्वीचं, तिला शेंदूर लावून लावून तिचं काही मुखसुद्धा दिसत नव्हतं, तिचा वज्रलेप केला. आणि 11 जून 2015ला खूप मोठं आम्ही तिथं पूजा केली आणि चांगल्या पद्धतीचं ते मंदिर झालं. आता तिथं पायथ्याशी गाडी जाते आणि तिथं गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं. आणि आत्ताच आम्ही जाऊन आलो मागच्या आठवड्यात, प्रसन्न वाटतं. आणि तिथं प्रत्येक शाळेची जवळपासचे ते तिथं सहज साजरी करतात आणि खूप आनंद होतो. हा माझ्या आयुष्यातला एक म्हणजे एक टचिंग जो मुवमेंट आहे तो आहे. म्हणजे हे काम माझ्याकडून देवीने करून घेतलं असं मी म्हणेन. आणि नक्कीच हा देवीचा आशीर्वाद, देवीचं तुमच्याकडे असलेलं हे लक्ष सदा सर्वदा देव सन्निध आहे अशी जी भावना आहे ती कायम राहो. आणि अशीच अनेक सत्कार्य आपल्या हातून घडोत. अनेक कुटुंब आज तुमच्याशी जोडली गेलेली या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी. आणि त्याचबरोबर या प्रवासात या पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक व्यक्ती पाखले परिवाराशी खूप जवळच्या नात्याने जोडली गेली, त्या म्हणजे मृणालताई. आणि मृणालताई, तुमच्याशी संवाद साधायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो आणि तुमच्या सगळ्या भूमिका इतक्या प्रेरणादायी राहिलेल्या आहेत. तर तुमच्याशी संवाद आम्हाला साधायचा आहेच, पण तत्पूर्वी परत एक शेवटचा छोटासा प्रश्न मी संजयजींना विचारते आणि मग तुमच्याकडे वळते. आजचा हा दिवस नक्कीच खूप खास आहे. 9 नोव्हेंबर या तारखेचं परत एकदा महत्त्व तुमच्या आयुष्यात या निमित्ताने अधोरेखित होते. अनेकांच्या विषयी तुमच्या मनात भावना असतील, पण जाता जाता काय सांगाल? नाही, या प्रवासात मला खूप लोक भेटलीत, त्यांनी मदत केलीत. आभार तर सगळ्यांचेच मानायचे, पुन्हा कुणाचे मानायचे हे मला समजत नाही. तरी पण मी आभार मानतो आणि ज्यांनी मदत केली त्यांचे आभार बसून मानणार नाही. मी जरा पोडियमजवळ जाऊन
मला आभार मानायचे झाले तर प्रत्येकाचे आभार मानायचे, पण मला ज्यांनी जन्म दिला आणि आजपर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीला ज्यांनी होकार दिला असे ते माझे आई बाबा, त्यांचे पहिले आभार मानतो. ज्याने फार्मसीसाठी ॲडमिशनला मला पैसे उपलब्ध करून दिले तो माझा भाऊ विकास पाकले, त्याचे आभार. आणि जिने मला मी शिकत असताना तिने मला राहायला दिलं, माझी जेवणाची व्यवस्था केली, ती माझी बहीण विजया आणि तिचे मिस्टर एम.पी. कोठावते, तिचेही आभार. आणि फार्मसी शिकत असताना टाटिया सरांचं मला खूप योगदान मिळालं, मार्गदर्शन मिळालं, त्यांचेही खूप खूप आभार. आणि हा सगळा प्रवास करत असताना ज्यांनी मला बिझनेस दाखवला, ज्यांनी मला सहकार्य केलं, त्यांनी मला विश्वास ठेवला असे ते माझे डॉक्टर शिरोडकर यांचे खूप आभार. आणि या बिझनेसमध्ये मला जे महत्त्वाचं स्थान डोंबिवलीत दिलं, अनेक दुकानं ज्यांनी मिळवून दिली असे ते R.K. वर्मा साहेब, अनिल दीक्षित साहेब आणि सुरेश टक्कर साहेब यांचेही खूप खूप आभार. कारण ही इतकी मोठी चेन मी जे वाढवली ते या लोकांनी सांगितलं की हा मुलगा चांगला आहे, तुम्ही याला द्या, असं प्रत्येक वेळी या आयकॉनच्या ज्या डायरेक्टर्स लोकांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्या माझ्या प्रगतीत यांचा खूप आभार आहे, म्हणजे त्याचे खूप खूप आभार मानतो. आणि हा व्यवसाय 24/7 मी चालवतो, ते माझ्याबरोबर सगळे खांद्याला खांद्या लावून माझे जे काही सहकारी आहेत, फार्मसिस्ट आहेत, जे सेल्समन आहेत, ते काम करतात, त्यांचेही खूप खूप आभार. माझी बहीण भारती शिरोडे ती आता बोलली, मला तिने घर घेण्यासाठी पहिल्यांदा आर्थिक मदत केली होती, ते माझे मेहुणे राजेंद्र शिरोडे आणि भारती यांचेही आभार. आणि माझे बंधू खांद्याला खांद्या लावून आज मी जो प्रवास केला आहे याच माझा एकट्याचा वाटा नाही आहे. माझे दोघं भाऊ प्रवीण, सतीश, त्यांच्या सर्व फॅमिली, माझ्या वहिनी मनीषा, शुभांगी, चित्रा, या सगळ्यांचे आभार. आणि आज जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले त्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करून इतक्या लांब इथं आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.